हॅलो नमस्कार, मी मनीषा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर सकाळच्या 5 वाजलेले आहेत। मी लवकर उठलेले आहे कारण आपल्याला किचनची भांडी सगळी घासून घ्यायची आहेत, डबे वगैरे घासून घ्यायचे आहेत, त्यामुळे लवकर उठलेले आहे। तशी पण मी 5:30 वाजता रोज उठत असते कारण विघ्नेशला 6:15 वाजेपर्यंत स्कूलला घालवायला लागतो, त्यामुळे त्याचा टिफिनसुद्धा व्हायला लागतो। तर आता विघ्नेशला पण पाठवायचं आहे स्कूलला। तर मी सर्वात पहिल्यांदा भात लावून घेतलेला आहे कुकरला। 8 ते 8:30 वाजेपर्यंत आपले कपडे, स्वयंपाक, देवपूजा हे सर्व झालं पाहिजे, म्हणजे आपण पुढच्या कामाला लागेल। तर आता पातळ भाजी टाकायची आहे। वांग्याची डाळ आणि वांगं टाकत आहे। तुरीची डाळ घेतलेली आहे इथे मुठभर आणि 4 छोटीशी वांगी घेतलेली आहे, त्याचा आपण पातळ रस्सा करायचा आहे। तर चला तर आपण पातळ रस्सा मी कसा करते ते तुम्हाला दाखवते। वांगी चिरल्यानंतर 2दा धुवून घ्यायची म्हणजे काळी पडत नाही आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं। आपण लसूण चेचीपर्यंत वांगं काळं पडलं जातं, त्यामुळे पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे काळं पडत नाही। तर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेऊन मी या पेल्यामध्ये चेचून घेते। फोडणी द्यायची आहे लसणाची आपल्याला। वांग्याला खूप छान रस्सा लागतो। आता आपण लसूण चेचून घेतलेला आहे। आता आपण मधल्या शेगडीचा गॅस चालू करून कुकर त्या साईडला ठेवायचा आहे आणि या साईडला आपण भाजी टाकून घेऊ। आता मी पातेल ठेवलेलं आहे। पातेलं गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। तर मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी आपली तडतड झाली की आपण जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं थोडंसं टाकलं की नंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता थोडासा तेलामध्ये फ्राय करायचा। त्यानंतर लसूण जो चेचलेला होता तो टाकून हलवून घ्यायचा। थोडासा तांबूस कलर आला की आपण वांगं टाकून घ्यायचं आहे। आता आपण वांगं टाकून घेऊ। डाळ आणि वांगं सोबतच टाकायचे आहे आणि तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे। आता आपण हळद टाकू। तर इथे मी पाव चमचा हळद टाकत आहे। इथे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। वांग्याच्या रश्श्यामध्ये जर गरम मसाला आपण टाकला तर वांग्याचा रस्सा खूप छान लागतो, म्हणून आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे। फक्त गरमच मसाला टाकायचा आहे, दुसरा कुठलाही मसाला नाही टाकला तरी सुद्धा चालतो। तर इथे मी लाल तिखट 1.5 चमचा टाकलेला आहे। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट 2 ते 2.5 चमचे टाकलेला आहे। आता हा सगळा मसाला तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा। त्यानंतर आपण पाणी ओतायचं आहे। मी इथे 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे। तर बघा वांग्याच्या रश्श्याला आत्ताच कशी तरी आलेली आहे। मीडियम गॅस करून 10 ते 15 मिनटं वांग्याला शिजून द्यायचं आहे। वांगं आपलं आता शिजलेलं आहे। बंद करूया। तर आता झाकण ठेवलेलं आहे। तर आता इकडे सुकी भाजी पण टाकलेली आहे, पण सुकी भाजी तुम्हाला मी दाखवली नाही कारण घेवड्याची भाजी मध्यंतर मी दाखवलेली होती व्हिडिओमध्ये, म्हणून म्हटलं सारखं त्याच भाज्या काही दाखवायच्या, म्हणून मी वांग्याची भाजी दाखवली। कारण वांग्याची भाजी मी तुम्हाला दाखवली नव्हती। मी कशी रस्सा करते वांग्याचा तो आज दाखवलेला आहे। तर चपात्यासुद्धा मी करून घेते आता। तर काही ताई मला विचारत होत्या की ताई तुम्ही चपाती करता त्यावेळेला तुमची कोणतीही चपाती भाजायला लागला तरी टम्म अशी फुगते, तर कोणत्या घडीची तुम्ही चपाती करता? तर मी चव घडीची जास्त करून चपाती करते। तर सगळ्याच घड्यांची चपाती मी बनवलेली आहे आणि करते। कधी मनात असलं तर 2 घडीची चपाती करते किंवा आपण मोदक करतो त्या प्रकारे पण मी चपाती करते, पण जास्त करून मी 4 घडीची चपाती बनवते। 4 घडीची चपाती बनवलेली दुसऱ्या दिवशी जर खायची म्हटलं तरी सुद्धा मऊ लुसलुशीत राहते, म्हणून मी जास्त करून चौघडीची चपाती बनवते। आता माझं सगळं स्वयंपाक झालेला आहे। आता आपण भांडी घासायला घ्यायची आहेत। अगोदर आपण भरण्या घासायच्या आहेत, त्यानंतर आपण मांडीवरची भांडी घासायची आहेत। तर ही काय भांडी आहेत किंवा स्वयंपाक केलेली जी काय भांडी निघणार आहेत ते आपण भांडी घासू मांडीवरची त्यावेळेलाच घासून घ्यायची आहेत। तर चला तर आपल्या कामाला आता सुरुवात करू, कारण 8 ते 8:30 वाजलेले आहे। आज आपण किचनची साफसफाई करायची आहे, म्हणजे आज मी भांडी सगळी घासणार आहे। तर भांडी घासायला मला पूर्ण दिवस लागतो, कारण भांडी काय आपली थोडी नसतात, खूप सारी भांडी असतात। तर भरण्यामध्ये डब्यामध्ये जे सामान आहे, धान्य आहे, कडधान्य आहे, ते सगळं पिशवीमध्ये काढून ठेवणार आहे आणि घासाय घेणार आहे। मला वरवरचं नुसतं कपड्याने पुसून डब्बं आवडत नाहीत, म्हणून मी घासून घेणार आहे। सगळं साहित्य आहे ते काढून घेणार आहे कॅरी बॅगमध्ये आणि सगळे डबे घासून घेणार आहे।
आहेत भरण्या घासून घेणार आहेत. तर रॅकला जी भांडी आहेत ती सुद्धा मी घासून घेणार आहेत. तर या डब्यामध्ये थोडं सामान आहे ते मी बघत्या काय आहे काय नाही हे चेक करत्या, म्हणजे सामान पण मला डीमार्टचं भरायचं आहे. त्यामुळे आता जर चेक केलं तर नंतर आपल्याला आणता वेळी काय वस्तू आहेत त्या समजतात. तर ह्या टपामध्ये बारीक सारखी जी भांडी आहेत ती काढलेली आहेत. आता दुसऱ्या टपामध्ये मी जे मोकळे छोटे डबे भरण्या आहेत ना ते काढणार आहे. तर ह्या टपामध्ये आता पुरेशी झालेली आहेत भांडी. तर ह्या टपामध्ये लाल टपामध्ये मी आता डबे छोटे आणि टिफिन वगैरे आहेत ते काढून घेते. तर कॅरी बॅग माझ्याकडे थोड्याच होत्या, तर मी विकत आणलेले आहेत 10 रुपयाच्या कॅरी बॅग, कारण पुरेशा पडणार नाहीत म्हणून मी विकत आणलेले आहेत. तर भरपूर आलेले आहेत, 10 रुपयाच्या 10 ते 15 आलेले आहेत. तर त्या कॅरी बॅगमध्ये आपल्याला कडधान्य किंवा डाळी अशा वस्तू असतात आपल्या त्या काढून ठेवायच्या आहेत. सुक्या पिशवीमध्ये कॅरी बॅगमध्ये आपल्याला कडधान्य काढून ठेवायचं आहे. ओल्या जर आपण पिशवीमध्ये कडधान्य डाळी वगैरे अशा ठेवल्या तर त्याच्यात किडा होण्याची शक्यता असते, म्हणून आपण चांगल्या कॅरी बॅगमध्ये आपले ज्या वस्तू आहेत त्या काढून ठेवायच्या आहेत. तर इथे मी पीठ ठेवते टोपामध्ये, कारण टोप आपला घासायचाच आहे म्हणून या टोपामध्ये पीठ काढून ठेवते. म्हणजे अगोदर डबा घासून सुकवून घेते आणि पीठ वतून ठेवते आणि मग टोप घासाय घेते. म्हणजे आता सगळी भांडीसुद्धा आपल्याला घासायची आहे, त्यामुळे जे मोठे वस्तू आहेत त्या कॅरी बॅगमध्ये मावत नाही त्या अशा भांड्यामध्ये काढायच्या, म्हणजे आपल्याला पण सोपं जातं. त्या एवढी मोठी पिशवी कुठून आणायची, म्हणून मी एक टोपामध्ये काढलेलं आहे पीठ. आता मी सर्व डबे भरण्या खाली घेतलेल्या आहेत. आता त्यातमधलं जे डाळे आहेत कडधान्य आहे ते आपण कॅरी बॅगमध्ये काढून ठेवू. तर भाजीच्या वगैरे पिशव्या आपल्या असतातच, पण माझ्याकडे नव्हत्या कारण मी गावी गेल्यामुळे माझ्याकडे पिशव्या वगैरे नव्हत्या. कारण भाजी आणतो त्यावेळेला एक पिशवी तरी आपल्याला भेटतेच, तर ती पिशवी काय करायचं उलटी करून ठेवायची म्हणजे सुकली जाते. आत भाजीमध्ये पाणी वगैरे असतं ते पिशवीला लागलेलं असतं, तर सुकवून ठेवायच्या पिशव्या, अशा ओल्या कधी ठेवायच्या नाहीत एकत्र करून. तर आता कॅरी बॅगमध्ये काढून ठेवते सामान सगळं. किचनचे डीप क्लिनिंग करायचे असेल तर मी सगळ्या डब्यातलं सामान काढून घासून घेते, तेव्हाच मला असं म्हणजे बरं वाटतं, साफसफाई केल्यासारखं वाटतं. वरवरची साफसफाई मला आवडत नाही म्हणून मी अशी साफसफाई करते. आता माझं सर्व साहित्य काढून झालेलं आहे, डाळी वगैरे सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता हे पीठ आहे ते मी कपाटात ठेवते, कारण पीठ जर खुलं ठेवलं तर फॅन लावला की सगळं फॅननं उडलं जातं किंवा पिठामध्ये काहीतरी उडेल, म्हणून मी या कपाटात ठेवलेलं आहे. आता मी मोठी परात घेऊन हे सामान सगळं परातीमध्ये भरून ठेवलेलं आहे. आता ही परात आहे ती हॉलमध्ये नेऊन ठेवते, म्हणजे सामान आपलं व्यवस्थित बाहेर राहील, पाणी वगैरे उडणार नाही. तर इथं चिनी मातीची मी भरणी काढलेली आहे. यामध्ये थोडीशी चटणी आहे ती मी एका छोट्या चिनी मातीच्या भरणीमध्ये काढणार आहे, कारण ही मोठी भरणी आहे ती मला घासाय घ्यायची आहे. कारण आता मला चटणीसुद्धा करायची आहे लाल तिखट, पण आता कधी वेळ भेटतोय मला वाशीला जाया काय माहीत. काळा मसाला बनवण्यासाठी मी वाशीवरूनच मिरच्या आणते आणि मसालेसुद्धा वाशीवरून आणते, कारण वाशीला आपल्याला फ्रेश माल भेटतो आणि नवीन माल भेटतो. त्यासाठी मी वाशीला जाऊन खरेदी करते काळ्या मसाल्याची, जी आपल्याला खरेदी करायची आहे ती. कारण मसाला खूप छान होतो, आपल्याला वर्षभर ठेवायचा असतो, त्यासाठी आपल्याला फ्रेश माल घ्यावा लागतो. जर आपण इथं कुठं घेतलं तर जुने आपले सगळे मसाले असतात, अख्खे मसाले ते देतात, त्यामुळे मला आवडत नाही. त्यामुळे मी वाशीला जाऊन काळ्या मसाल्याचा सगळा मसाला घेऊन येते. आता माझे डबे भरण्या सगळे मोकळे करून झालेले आहेत. आता मी बाथरूममध्ये सगळे डबे भरण्या नेऊन ठेवते, म्हणजे आपल्याला घासायला बरं पडतं. सगळी भांडी एकत्र असल्यानंतर आपल्याला घासायला पण सोपं जातं. ही चिनी मातीची भरणी आहे ती मी एकदम लास्टला घासणार आहे, कारण चिनी मातीची भरणी असतात किंवा भांडे असतात ती साबणाच्या हाताने सटकली जातात, त्यामुळे मी लास्टला एकदम घासणार आहे. तर सगळी भांडी मी नेलेली आहेत, आता घासाय पण चालू केलेले आहे. ज्या वेळेला आपण भांडी धुतो त्यावेळेला टपामध्ये पालथी घालून ठेवायची, म्हणजे पाणी सगळं नितळलं जातं, आपलं निम्मं काम कमी होतं. त्यासाठी पालथी घालून ठेवायची आहेत भांडी धुतावेळी. स्टीलचे डबे आहेत ते अगोदर घासून धुवून घेते, कारण सामान ठेवण्यासाठी सुकले जातील, त्यासाठी मी अगोदर स्टीलचे डबे घासून घेते. आता माझे स्टीलचे डबे आहेत ते घासून झालेले आहेत. आता वरच्या हॉलमध्ये घेऊन जाते आणि पुसून स्वच्छ ठेवते.
म्हणजे सुकले जातील लगेच. तर माझ्या घराच्या बाहेर कट्टा आहे, त्या कट्ट्यावरती ऊन येतं पण लगेच जातं, त्यामुळे मी वरती आणलेली आहेत भांडी सगळी. कारण छोटाच कट्टा आहे, सगळी काही भांडी मावणार नाहीत म्हणून वरच्या हॉलमध्ये अशी पुसून ठेवते चटईवरती. म्हणजे फॅन लावला की कडक एकदम होतात. जर तुमच्या इथे जर ऊन असलं तर उन्हामध्ये सुकवा, कारण उन्हामध्ये सुकवलेली भांडी खूप छान कडक होतात. तर माझ्या इथं ऊन नाही म्हणून मी अशी फॅन खाली सुकवत्या. तर काही ताई मला विचारत होत्या की ताई तुला एवढी एनर्जी कुठून येते काम करायला. तर ताई तुमच्याकडूनच मला एनर्जी येते. ती कशी म्हणजे कमेंट तुम्ही खूप छान छान करता, त्या कमेंट वाचून व सर्व ताई मला खूप छान भेटलेल्या आहेत. आणि यूट्यूब फॅमिली माझी खरंच चांगली आहे. मला असे वाईट एक कमेंट अजून आलेली नाही की अशी करते तू तशी करते. माझं जे लाईफ आहे ना, लाईफमध्ये चाललेलं आहे तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. माझ्याकडून काहीतरी तुम्हाला चांगलं शिकता येईल एवढाच हेतू माझ्याकडे आहे. आणि तुमच्याकडून पण मला चांगल्या गोष्टी शिकायच्या आहेत. असं नाही मी एकटीच तुम्हाला शिकवणार आहे, तुमच्याकडून पण छान छान गोष्टी मी शिकत आहे, शिकलेले आहे. बघा किचनवरती जेवलेली सगळी भांडी पडलेली आहेत, ती काय घासलेली नाहीत. दुसरं काम होतं सकाळपासून ते आवरून घेतलं. कपडे लादी झाडू वगैरे काय असतं आपलं काम, ते सर्व काम आवरून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही सर्व भांडी आहेत मांडणीची, ती काढून घेऊ एका टपामध्ये. आणि मागं बाथरूम माझं मोठं आहे, तिथं घासणार आहे. भांडी घासून घेते. मांडणीला भांडी मी थोडीच ठेवलेली आहेत, कारण 5-6 माणसं आली तर पुरावी एवढीच भांडी मी ठेवलेली आहेत. कारण जास्त भांडी ठेवून सारखी घासत बसायला, त्यापेक्षा ती घासून एकदा गोणीमध्ये ठेवली तर चांगली तरी राहतात. तर अशा पण सारखी जर घासली तर आपल्यालाच तकलीफ होते. त्यामुळे थोडीशीच भांडी ठेवायची आहे. जेवढी माणसं आहेत आणि एक्स्ट्रा 2-4 माणसं आली तर पुरावी एवढीच भांडी ठेवायची, कारण आपल्याला तकलीफ नाही आणि भांडीसुद्धा खराब होत नाही. त्यामुळे मी थोडीशी भांडी ठेवलेली आहेत. घासायला गेलं तरी लगेच होतात आणि कंटाळा पण येत नाही. तर मी आता बाथरूममध्ये सगळी भांडी घेतलेली आहे आणि रॅकखाली असा कागद टाकते, म्हणजे भांडी आपली खराब होत नाहीत, रॅक आपली खराब होत नाही. तर आता हा कागद आहे तो मी धुवून घेते अगोदर. हा 100 रुपयाला रोल भेटतो, खूप छान आहे. आता मी 2 ते 3 वर्ष झालं हा रोल वापरत आहे. चांगली भांडी राहतात आणि रॅक पण आपली खराब होत नाही. त्यामुळे असला रोल तुम्ही आणा आणि नक्कीच वापरा. भांड्याच्या खाली घालायचं आहे. हे जे प्लॅस्टिकचे कागद आहेत ते मी रॅकच्या मापामध्ये कापून घेतलेले आहेत. आपण ओबडधोबड कसं पण घालायचं नाही, बरोबर मापामध्ये कटिंग करून त्या रॅकच्या बरोबर मापामध्ये आपल्याला हे कागद टाकायचे आहेत. तर मी बाहेर ग्रिलवरती सुकट टाकून आलेले आहे ते कागद. त्यानंतर आता भांडे घासाय बसते. तर विम लिक्विडनं आपण भांडे घासून घ्यायचे आहेत. जर जास्त भांडे आपली असतील ना तर विम लिक्विडनं खूप छान भांडे निघतात. माझं बाथरूम आहे ते मोठं आहे, त्यामुळे मी मागं भांडी सगळी नेलेली आहेत आणि तिथं घासणार आहे. कारण बसून घासलेल्या भांड्यांना खूप जोर चांगला लागतो आणि भांडी एकदम लकलकीत निघतात. बघा तुम्ही कधीही उभा राहून घासलेली भांडी आणि बसून घासलेली भांडी त्यामध्ये किती फरक आपल्याला जाणवून येतो. कारण उभा राहून घासलेली भांडी असतात त्याला थोडासा जोर लागत नाही. रोजची भांडी आहेत ती आपण उभा राहून घासली तरी चालतात किचनवरती, पण जी आपल्याला 8 ते 10 किंवा महिनाभर अशी साफसफाई करून ठेवायची आहे, भांड्यांची वगैरे स्वच्छता करून ठेवायची आहे, ती भांडी बसूनच घासायची. बसून भांड्यांना खूप जोर लागतो. थोडी थोडी घासून थोडी थोडी धुवून घ्यायची आहेत, म्हणजे डाग पडले जात नाहीत आपल्या भांड्यांना. जेव्हा मी स्टीलची भांडी घासते ना तेव्हा एक पसरट भांडे घेऊन त्यामध्ये ठेवून भांडे स्टीलची घासून घेते. कारण आपण विम लिक्विडनं भांडे घासतो ना त्यावेळेला विम लिक्विड पातळ असतं, त्यामध्ये पाणी मिक्स केलेलं असतं. त्यामुळे सगळं कात्यामधून खाली येतं आणि सगळं खाली सांडलं जातं, वेस्ट जातं. तर आपण मोठ्या पसरट भांड्यामध्ये स्टीलची भांडी ठेवून जर घासली ना तर त्या पसरट भांड्यात विम लिक्विड कात्याचं पडलं जातं आणि ते वापरामध्ये आपल्या येतं. म्हणून आपल्याला एक पसरट भांडे घेऊन स्टीलची भांडी घासून घ्यायची आहेत. तर आता मी घासून घेतलेले आहेत भांडी, धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली भांडी डाग पडत नाही भांड्यांना. आपण 2 भांडी ठेवतो ना टपामध्ये त्यावेळेला पालती घालून ठेवायची, म्हणजे भांडी आपली पुशीपर्यंत नितळून जातात चांगली भांड्यामधलं. म्हणून आपल्याला धुतली की लगेच पालती घालून ठेवायची आहेत. मला अशी एक कमेंट आलेली होती की ताई तुम्ही ज्या वेळेला भाजी टाकता ना त्यावेळेला व्हिडिओमध्ये आम्ही तुमचे पातेले बघतो तर एकदम पांढरेखट दिसतात. ती स्टीलची आहेत का ॲल्युमिनियमची? ॲल्युमिनियमची असून सुद्धा स्टील सारखे दिसतात. तुम्ही कोणत्या साबणाने भांडे घासता? तर मी ॲल्युमिनियम जर्मनची भांडी आहेत ना ती काळ्या साबणाने घासतो, त्यामुळे खूप त्याच्यावरती लकाकी येते आणि दिसताना पण खूप सुंदर भांडी दिसतात, पातेले आपले दिसतात. आता सर्व भांडी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर कात्या साबण आहे तो सगळा धुवून ठेवायचा आहे. कारण आपल्या साबणामध्ये जर पाणी राहिलं ना तर असा
सगळा साबण होतो आणि पाणीच पाणी त्या साबणामध्ये होतं आणि नंतरच्याला आपण घ्यायला गेलो की जास्त वेस्टेज आपला साबण होतो. त्यामुळे साबण सुद्धा आपला एकदम नितळून स्वच्छ धुवून ठेवायचा आहे. तर मी बाथरूम सुद्धा धुवून घेते, कारण तिथल्या तिथं जर सगळं कामाचा लोड येत नाही. आणि चला भांडी पण ही आहे पातेले ते पुसून घेते. तर ही बघा ताईनो, ॲल्युमिनियम आणि जर्मनची माझी पातेले किती पांढरे शुभ्र आहेत. कारण रोजच्या रोज आपण ज्या वेळेला भाजी काढून ठेवतो ना, त्यावेळेला काळ्या साबणाने घासून घ्यायचे आहेत, दुसऱ्या साबणाने कुठल्याच घासायची नाहीत. आपल्याला एक सवय ठेवायची आहे, जी ॲल्युमिनियमची भांडी असतात ना ती काळ्या साबणानेच घासायची आणि स्टीलची भांडी आहे ती विम बार साबणाने घासायची किंवा विम लिक्विडने घासायची. विम लिक्विड आपल्याला. तर भांडी माझी सगळी घासून झालेली आहेत. डबे वगैरे भरण्या वरती आहेत वरच्या हॉलमध्ये आणि खाली इथं भांडी ठेवलेली आहेत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ताईनो. आणि आवडला व्हिडिओ तरच लाईक करा. तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.